हॅलो मंडळी, राम राम, जय खानदेश सर्वांना. तर आज मी नाही का माझा फर्स्ट मोठा ब्लॉग जो आहे तो अपलोड करते. फर्स्ट टाईम करते, तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर झाली होती सकाळी आधी मुलीला सोडून आली, त्यानंतर मग मुलाचा नंबर होता, त्याला टिफिन वगैरे केला, पराठा केला, त्यासोबत सॉस वगैरे पॅक करून दिला आणि ते सगळं झाल्यानंतर त्याला स्कूलला सोडायला गेली. आता त्याला स्कूलला सोडल्यानंतर बघा किती त्याला मज्जा येते, तो मस्त आनंदाने स्कूलमध्ये जाते. बाकीच्या मुलांसारखा अजिबात रडत नाही, काय नाही, त्याला खूप भारी वाटते स्कूलमध्ये. तो स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी रस्त्याला आली. रस्त्यावर आल्यावर ऑटो वगैरे केली आणि घरी आली. घरातला काही सामान राहिला होता, तो संपला होता, तो घेतला. आधी घरी आल्यावर म्हटलं चला थोडीशी भूक लागली होती, तर नाश्ता करू. तर नाश्त्यामध्ये काय करू म्हटलं, म्हणून मग म्हटलं सकाळी चपाती केलीच होती, मग चपातीला मस्त असं लोणचं लावून घेतलं, त्याचा रोल केला आणि खाल्ला. तुम्ही पण करतात का हो? आम्ही खानदेशी लोक नेहमी असंच करतात. जर लहानशी थोडीशी भूक लागली ना, भाजीला काही नसलं ना, तर मस्त असं चपाती घेतो आणि चपातीला लोणचं वगैरे लावतो किंवा तिखट मीठ टाकून त्याचा रोल करतो आणि ते खातो. खूप भारी लागतं. तुम्ही पण करून बघा वाटल्यास, तुम्हाला असं वाटत असेल तर. मग त्यानंतर मी जे सामान आणला होता राहिलेला, ते सगळं लिक्विड वगैरे, कपड्यांचं लिक्विड नव्हतं, संपलं होतं, ते आणलं, ते ठेवलं बाजूला, सगळं सामान वगैरे आवरून ठेवला. आणि मग त्यानंतर म्हटलं चला आपल्या टेबलवर ना खूप डस्ट झाली, ती क्लीन करून घेऊ. ती क्लीन केली. त्यानंतर माझा जो हा मिक्सर आहे 12ही महिने मला साथ देतो. मग म्हटलं चला त्यालाही आपण आपल्यासारखा आपण सजतो, आवरतो, सगळं काही करतो, मग त्याला का नको. मग मी त्याला नाही का मी त्याला माझा रोबोट म्हणते, जो मला कधीही हेल्प करतो स्वयंपाकासाठी. त्याच्यामुळे माझे स्वयंपाकातली जे कामं असतात ना ते फास्ट होतात आणि त्याला पण मी छान असतं, जसे माझ्या रुद्रला तयार करते ना माझ्या मुलाला, त्याचप्रमाणे मी पण त्याला तयार करते. मग मी त्याला मस्त असं तयार केलं छान. त्याचे कपडे वगैरे धुवायला टाकले होते, ते त्याला घातले आणि छान दिसला आणि त्याची दृष्ट वगैरे काढली. अशा प्रकारे मी मिक्सरला रेडी केला. आणि मग त्यानंतर राहिलेली आपली घरातली कामं, मग किचन क्लीन केला, भांडे वगैरे घासून घेतले, किचन ओटा सर्व क्लीन झाला. त्यानंतर एक अशी शांतता वाटते ना किचन एकदम क्लीन असला की, खूप छान. आणि बाहेरही वातावरण जरा असं म्हटलं, रोज बरेच दिवस झाले, 3-4 दिवस झाले छान कडक ऊन पडत होतं, पण आज जरा असं आबूटच होतं, जसं की पाऊस येतो की काय. मग किचन वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मी घराला झाडून वगैरे घेतलं, पूर्ण घर साफ करून घेतलं, डस्ट करून घेतली, सोपे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. डस्टिंगचं काम मी आधी केलं आणि मग ते करून झाल्यानंतर मी घराला पोछा वगैरे केला. पोछा करून झाल्यानंतर असं समजायचं लास्टचे काम घरातली पोछा असतो. ते झाल्यानंतर घरात एक शांतता भेटते मनाला. ते झाल्यानंतर निवांत श्वास घेतला, आरामात बसली. आता मुलाला शाळेत घ्यायला जायचं आहे. भेटू आपण पुढच्या ब्लॉग.